कालवारच्या या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते चांगली स्पर्धा। पहिल्या दिवसामध्ये श्री कालिका माता वडगर संघ टॉप 3 मध्ये दाखल झाला। कालच्या दिवसामध्ये जॉली स्पोर्ट्स कामतघर या संघाने टॉप 3 मध्ये एंट्री मिळवली आणि आज कोणता संघ टॉप 3 मध्ये दाखल होईल हे देखील पाहायचं आहे। तर नक्कीच कामतघर संघाचा प्रतिनिधी किंवा कर्णधार आपण आला असेल तर संपर्क साधा आणि वडगर संघाचा देखील कर्णधार किंवा एखादा प्रतिनिधी आपण देखील संपर्क साधायचा आहे। षटक क्रमांक पहिला बॉलिंग ट्रॅक वरती शरद पाटील बॉलिंग ट्रॅक वरती आहेत आणि स्ट्रायकिंग एंडला मयूरला पाहतोय, नॉन स्ट्रायकिंग एंडला विश्वजीत या खेळाडूला पाहतोय। चांगला सामना पाहायला मिळाला मागील मॅच मध्ये, खूप चांगली कामगिरी टिमगरपाडा या संघाने केली होती। गोलंदाज तयार, पहिलाच बॉल यावेळेस पाहिला तर बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता। ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू इथे वाईड बॉल पाहायला मिळतोय। खराब चेंडू पाहायला मिळाला पहिला चेंडू टाकत असताना शरद पाटीलच्या माध्यमातून, परंतु मागच्या मॅच मध्ये काय गोलंदाजी केली होती, जबरदस्त गोलंदाजी। संघाची धावसंख्या 1 या आकड्यावरती आपण पाहतो। या दोन संघांमध्ये लढत पाहायला मिळते। पुन्हा एकदा गोलंदाज तयार, शरद पाटील राईट अप ओव्हर द विकेट। मयूरच्या विरोधात ऑन साइडला मोठा फटका, चेंडूला भिरकावलाय सीमारेषेच्या पलीकडे, दे धक्का घे सुपर डुपर चक्का। सीमारेषेच्या पलीकडे काय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय। चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला, आडव्या बॅटने खेळले होते, आडव्या बॅटनं कमालीचा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय मयूरनं। लाजवाब फटका शरदच्या विरोधात, इथे चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय, आक्रमकता दाखवतोय फलंदाज। यावेळेस देखील हुक करण्याचा प्रयत्न शतरक्षक आहेत, फाईन लेगला चेंडूला अडवला आणि इथे जर पाहिलं ना तर एकच धाव मिळते। चेंडू बॅटला ब्रश झाला आणि वेगाने चेंडू मागे चालला होता, परंतु शॉट फाईन लेगचा शतरक्षक चांगल्या रीतीने चेंडूला अडवतोय आणि इथे एक धाव मिळाली। या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती इथे जाऊन पोहोचली आहे तब्बल 6 या आकड्यावरती, 8 या आकड्यावरती। अगदी षटकार आला होता, तदनंतर सिंगल एक वाईड देखील पाहायला मिळते आणि इथे खराब क्रिकेट आहे। बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे, अजून 4 धावा मिळतील। या 4 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती इथे जाऊन पोहोचली आहे 12 या आकड्यावरती। 12 धावा धाव फळकावरती पाहायला मिळतात। बाईच्या स्वरूपात इथे अगदी जर पाहिलं तर धावा मिळाल्या। चांगला चेंडू होता, परंतु यष्टीरक्षकानं चुकी केली आणि ते 4 धावा। गोलंदाज शरद पुन्हा एकदा, यावेळेस समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑफला शतरक्षक चांगला झेल कंप्लीट केलाय। पहिला धक्का विश्वजीतला इथे परतावा लागेल। ओव्हरपिच चेंडू होता, मिड ऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता, टायमिंग साधू शकले नव्हते, एलिव्हेशन मिळालं नव्हतं खरं तर या चेंडूवरती आणि मिड ऑफला खूप कमालीचा झेल टिपला, खूप चांगला झेल पाहायला मिळाला। चांगला स्ट्रोक खेळण्याचा जरूर प्रयत्न विश्वजीतने केलाय, फटका फसला। पहिला धक्का या मॅच मध्ये बसतोय टिमगरपाडा या टीमला। न्यू बॅटर मैदानावरती चंद्रकांत दाखल होतोय। विश्वजीतची विकेट इथे मिळाली, चांगला चेंडू होता, परंतु चांगला स्ट्रोक खेळण्याचा त्यांनी देखील प्रयत्न केला, परंतु मिड ऑफला काय चांगला झेल टिपला। न्यू बॅटर चंद्रकांत मैदानावरती आलेत, नंबर क्रमांक तिसऱ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी आलेत। यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू मिळाला, चांगला चेंडू होता, अगदी पाहिलं तर अनपेक्षितपणे उचली होती या चेंडूवरती, रायझिंग डिलिव्हरी होती। हुक करण्याचा प्रयत्न जरूर इथे फलंदाज चंद्रकांतने केला, डॉट चेंडू पाहायला मिळतोय। यावेळेस खोलवर टप्प्याला चेंडू होता, फ्लिक करण्याचा प्रयत्न पंचांकडे पाहिलाय आशालभूत नजरेनं। या ठिकाणी चर्चा केली जाईल नक्की काय घडलं या चेंडूवरती, जोरदार अपील केली होती।
आमचे दोन्ही पंच या ठिकाणी पाहणी करतील नक्की काय घडलं या चेंडूवरती. आणि या ठिकाणी आगमन होत आहे खारबाव ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आदरणीय सन्माननीय तरी ते संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते. आमचे गुणलेखक आम्हाला दर्शवतात 15 धावा. पहिल्या षटकाचा खेळ इथे अगदी जर पाहिलं तर संपलाय आणि संघाची धावसंख्या 15 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. आमच्या व्यासपीठावरती नुकतंच ज्यांचं आगमन झालंय खारबाव ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आदरणीय नितीश बालाशेठ पाटील साहेबांचं शुभ आगमन त्यांचं देखील आपण करूया. हार्दिक हार्दिक स्वागत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व या परिसरामध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळत आहेत आणि खूप चांगलं कार्य त्यांचं देखील असतं आणि त्यांचं शुभ आगमन या क्रीडा स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आणि स्पेशल ग्रुप खारबाव यांच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. जबरदस्त व्यक्तिमत्व नितीश बालाशेठ पाटील साहेबांना आपल्या व्यासपीठावरती आपण पाहतोय. तर नक्कीच या ठिकाणी आदरणीय सन्माननीय कुमारजी खंडागले साहेब देखील उपस्थित आहेत, विकासजी चौधरी आणि सर्व पाहुण्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय या स्पर्धेमध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती रोशन म्हात्रे आलेत. लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळते मयूरच्या बॅटमधून आतापर्यंत एक षटकार देखील पाहिला आहे आणि एक धाव देखील आपण पाहिली. तो चांगल्या रीतीनं बॅटिंग करतोय. पहिल्या षटकाचे ते खेळ संपला. संघाची धावसंख्या 15 या आकड्यावरती चांगली बॅटिंग केली आहे आतापर्यंत. टेमगरपाडा या संघाने या मॅचमध्ये चांगली सुरुवात केली आहे कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये शरद पाटीलच्या विरोधात तब्बल 15 धावा पाहायला मिळाल्या. यावेळेस देखील चांगला फटका सजवलाय, या चेंडूला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पत्रा बजाव शॉट, षटकार. परंतु काय फटका खेळलाय, अफलातून फटका पाहायला मिळतोय मयूरच्या बॅटमधून. यावेळेस खोलवर टप्प्याने चेंडू होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथे जर पाहिलं ना तर चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग आतापर्यंत मयूरनं केली या मॅचमध्ये. त्याच्या बॅटमधून 2 षटकार पाहिलेत. चांगल्या रीतीनं तो बॅटिंग करतोय. रोशन म्हात्रेच्या विरोधात देखील आक्रमण पाहायला मिळाला. अगदी पहिला चेंडू फेस करत असताना षटकार ठोकलाय या मॅचमध्ये. तर नक्कीच व्यासपीठावरती आपण रविकांत पाटील आणि चंदन पाटील यांना देखील पाहतोय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. आणि इथे जर पाहिलं तर पुन्हा एकदा मोठा फटका मयूरच्या बॅटमधून येतोय, षटकार. लाजवाब बॅटिंग रोशन म्हात्रे. लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं इथे देखील अजून एक उडवलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. अजून एक धमाका मयूरच्या बॅटमधून.
यानंतर सामना पाहायला मिळेल साई स्पोर्ट खारबाव आणि सुरू असलेल्या सामन्यामधील विजेत्या संघासोबत आपल्याला सामना पाहायला मिळेल। गोलंदाज रोशन मात्रे मयूरच्या विरोधात अजून एक उडवलाय, हा चेंडू देखील जाईल सीमारेषेच्या पलीकडे। सलग 3 चेंडूवरती 3 षटकार मयूरच्या बॅट मधून। का बॅटिंग करतोय, अक्षरशः बरसलाय हा खेळाडू। ओरपी चेंडू होता, लवकर लाईन पिक केली, बॉटम एंडचा खूप चांगला वापर, ताकद, पॉवर, टायमिंगचा मिलाप होता। कमालीचा स्ट्रोक रोशन मात्रेचा, हा चेंडू देखील आलाय डॉट। इथे जर पाहिलं ना तर या षटकामध्ये धावा अक्षरशः खोऱ्याने आल्यात। चांगली बॅटिंग केली, अगदी संघाची धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचली आहे तब्बल 39 या आकड्यावरती। या षटकामध्ये आमचे गुणलेखक पवन विश्वकर्मा आम्हाला सांगतायत की तब्बल 24 धावा या षटकामध्ये आपण पाहतोय। म्हणजेच काय, चांगली बॅटिंग, कारण मयूरच्या बॅटमधून तब्बल 4-5 षटकार या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि तब्बल 31 धावांवरती तो खेळतोय या मॅच मध्ये। काय बॅटिंग करतोय मयूर, 31 धावांवरती आतापर्यंत तो मैदानावरती आहे। सुरुवातीच्या 2 षटकामध्ये तब्बल 39 धावा पाहायला मिळाल्यात या मॅच मध्ये। इथे कमबॅक करावा लागेल बॉलिंग ट्रॅक वरती। नवीन गोलंदाज मैदानावरती दाखल होतोय। भाविकचा हा चेंडू होता, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, लॉंगन वरून शतरक्षक अगदी मिड ऑनला आलेत, चेंडूला अडवलंय आणि इथे फक्त एकच धाव मिळते। स्ट्रायकिंग एंड वरती मयूर पुन्हा आलाय, इथे स्ट्राइक रोटेट केली, या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती इथे जाऊन पोहोचली आहे 40 या आकड्यावरती। 40 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात आणि तिसऱ्या षटकात इथे खेळ सुरू आहे। पवन विश्वकर्मा खूप चांगल्या पद्धतीनं धावपुस्तक रंगवतोय, चांगली स्कोरिंग पाहायला मिळते। गोलंदाज पुन्हा एकदा भाविक, ओव्हर द विकेट। मयूरच्या विरोधात फुलटॉस चेंडू होता, यावेळेस देखील बॉल जातोय लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे, 4 धावांसाठी चौकार। पाहायला मिळते इथे जर पाहिलं तर फुलटॉस चेंडू होता, फक्त चेंडूला दिशा दिली, एक कलात्मक क्रिकेटचा आविष्कार आणि हा सदाबहार चौकार येतोय मयूरच्या बॅटमधून। चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय, गोलंदाजाच्या गतीचा वापर केला, फक्त दिशा दिली आणि 4 धावा मिळाल्या। भाविक पुन्हा एकदा राईट अप ओव्हर द विकेट, यावेळेस देखील उडवलाय, व्हाट अ शॉट अफलातून, सो एलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव 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 अमेझिंग, अफलातून फटका पाहायला मिळतोय। धावांवरती खेळतोय, अफलातून बॅटिंग, भाविकच्या विरोधात देखील इथे षटकार ठोकलाय। चांगली बॅटिंग, तब्बल 10 चेंडूमध्ये 41 धावा या मॅच मध्ये। मयूरच्या बॅटमधून सलामीला आला होता विश्वजित, लवकर बाद झाला आणि ते जबाबदारी स्वीकारली आहे आणि अगदी लिलिया पद्धतीने तो जबाबदारी इथे पार पडतोय। चांगली बॅटिंग, भाविक पुन्हा एकदा ओव्हर द विकेट, यावेळेस खोलवर टप्प्याने चेंडू होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे, दबाव जाणवतोय भाविक वरती, इथे खराब चेंडू टाकलाय, अजून एक धाव मिळते। काय बॅटिंग केली आहे पूर्णपणे, गोलंदाजावरती दबाव। याच काल्लर संघानं पहिल्या इनिंग मध्ये चांगली गोलंदाजी केली होती, अगदी पहिल्या मॅचच्या, परंतु इथे जर पाहिलं ना तर गोलंदाजी खराब होते। यावेळेस पाहिलं तर स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न, डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये शतरक्षक आहे तिथे, चेंडूला अडवलाय आणि इथे फक्त एकच धाव मिळते। स्ट्राइक रोटेट केली आहे मयूरनं आणि इथे या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 52 या आकड्यावरती। सेन्सिबल क्रिकेट खेळतोय, जेव्हा जेव्हा चांगला चेंडू टाकला गेला तेव्हा सिंगल डबल्स देखील त्याच्या बॅटमधून आली आहे आणि जेव्हा जेव्हा खराब चेंडू टाकलाय तेव्हा मोठा फटका देखील त्यांनी दाखवलाय। यावेळेस पाहिलं तर फ्लाइंग स्लीप मध्ये शतरक्षक आहे तिथे, बॅटचा टॉप एज लागला, मागच्या बाजूने चेंडू जातोय,
शतरक्षक होते. इथे चांगलं कमबॅक करण्याचा प्रयत्न भाविक देखील करतोय. सुरुवातीला त्याच्या विरोधात तब्बल एक षटकार आणि चौकार देखील पाहिलाय, परंतु तदनंतर त्यांनी कमबॅक करण्याचा प्रयत्न देखील या मॅचमध्ये केला. चांगली धावसंख्या उभारली आहे. अगदी या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसामध्ये अर्धशतक पाहायला मिळालं होतं. सनीच्या बॅटमधून तब्बल 51 धावा सारंगाव संघाच्या माध्यमातून खेळत होता. इथे त्रिफ्लॅचित परफेक्ट यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला. लाईन मिस केली आणि ते फलंदाज मयूरला परतावा लागेल. आणखीन एक विकेट माघारी परततोय फलंदाज बाद. अक्षय पाटील यांना विनंती करतोय, आपण चंदन पाटील यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. तर नक्कीच या ठिकाणी चंदन पाटील यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. अक्षयजी पाटील यांच्या शुभ हस्ते. तर नक्कीच या ठिकाणी आदरणीय सन्माननीय गणेश चौधरी देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील स्वागत आणि सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय. तर शुभम पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण गणेशजी चौधरी यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. आपल्या मुख्य व्यासपीठावरती आमचे मान्यवर आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. तर नक्कीच या ठिकाणी बालाशेठ पाटील देखील उपस्थित होते. त्यांचा देखील स्वागत आणि सन्मान आणि ते आपल्यापासून रजा घेत आहेत. त्यांचं खूप खूप आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. यानंतर रविकांत पाटील त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय कुशल पाटील यांना की आपण रविकांतजी पाटील यांचा स्वागत आणि सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. तर नक्कीच या ठिकाणी रविकांतजी पाटील यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. कुशल पाटील यांच्या शुभ हस्ते आपल्या मुख्य व्यासपीठावरती यथोचित स्वागत आणि सन्मान केला जातोय. यानंतर कुमारजी खंडागले यांचा देखील स्वागत आणि सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय जय पाटील यांना की आपण कुमारजी खंडागले यांचा स्वागत आणि सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. अगदी या स्पर्धेसाठी आमचे मान्यवर दाखल झालेत आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जातोय. त्यांचं खूप खूप आभार आणि धन्यवाद. आपण या स्पर्धेसाठी दाखल झालात. तर जाऊया मॅचच्या दिशेने. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे तब्बल 54 या आकड्यावरती. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 4 निर्णायक षटक आहे आणि नंदन पाटील आलेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. आतापर्यंत या षटकामध्ये 2 चेंडू टाकलेत, 1 विकेट मिळवली आणि फक्त एकच धाव नंदन पाटीलनं खर्च केल्या. कारण सुरुवातीच्या 3 षटकामध्ये तब्बल 53 धावा फलकावरती आपण पाहिल्या आणि या षटकामध्ये फक्त एकच धाव. म्हणजेच काय चांगली गोलंदाजी करतायत नंदन पाटील. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. गोलंदाज तयार. यावेळी चेंडू हवेत खेळलेत. लॉंग ऑनला शतरक्षक डाऊन द बॉल. इथे जजमेंट चुकलाय. बॅकअपला शतरक्षक आलेत आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. जजमेंट चुकलं होतं. शतरक्षक लॉंग ऑनवरून पुढे आले आणि तदनंतर अगदी त्यांच्या मागे चेंडू गेला आणि ते 2 धावा मिळाल्या. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती इथे जाऊन पोहोचली आहे तब्बल अब तक 56 या आकड्यावरती. साई स्पोर्ट्स खारबाव संघाचे खेळाडू आपण या ठिकाणी आपला कर्णधार
व्यासपीठासमोर आहे, आपण संपर्क साधा. इथे फुलटॉस चेंडू आहे, फटका फसलाय यष्टीरक्षक चेंडूच्या खाली आणि इथे झेल टिपलाय. अजून एक धक्का बसतोय. फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन. इथे विकेट मिळाली आहे. चांगली गोलंदाजी करतायत या षटकामध्ये नंदन पाटील. अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. स्लॉगवरचं षटक हाताळत निर्णायक षटक आहे. या षटकामध्ये धावा रोखल्यात, कारण सुरुवातीच्या 3 षटकामध्ये 53 धावा इथे पाहायला मिळाल्या आणि धावा रोखणं गरजेचं होतं आणि ते कार्य मैदानावरती नंदन पाटील करतोय. चांगली गोलंदाजी करतायत नंदन आणि चांगली गोलंदाजी करण्यासाठी ते सातत्याने जाणतात देखील. न्यू बॅटर दर्पण आलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, इथे देखील फटका फसलाय. शतरक्षक येतोय लॉंगन वरून अगदी मिडॉन क्षेत्रामध्ये. 2 धावा इथे कंप्लीट आणि तिसरीचा इथे प्रयत्न आणि ते 2 धावा पाहायला मिळाल्या. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 58 या आकड्यावरती. 58 रन्स ऑन बोर्ड. इथे फलंदाज धाबाच्या स्वरूपात अजून एक विकेट गमावलाय. टिमगरपाडा या टीमनं धाबाच्या स्वरूपात फलंदाज बाद झालेत. मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न फलंदाजाने केला. फटका फसला होता. 2 धावा मिळाल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ते फलंदाज बाद झालेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती 58 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. चांगली धावसंख्या उभारली आहे. टिमगरपाडा या टीमने या मॅचमध्ये चांगली फलंदाजी केली. मयूरनं इम्प्रेस केलं होतं. खरं तर त्याच्या बॅटमधून तब्बल आपण खूप चांगल्या धावा पाहिल्या. 42 धावा तब्बल त्याच्या बॅटमधून. एक हाती त्याने किल्ला लढवलाय, परंतु इथे धमाका पाहायला मिळतोय. अजून एक मोठा फटका या मॅच मध्ये येतोय. बॉल सीमारेषा पार. षटकार.
चांगली सुरुवात करावी लागेल, फ्लाइंग स्टार्ट द्यावी लागेल. इनिशियल ओव्हरमध्ये चांगल्या धावा त्याला कराव्या लागतील, कारण 65 धावा बनवायचे त्या मॅचमध्ये. त्यामुळे सुरुवातीपासून आक्रमण करणं गरजेचं आहे. गोलंदाज मयूर बॉलिंग ट्रॅकवरती. पहिलाच बॉल ओव्हर द विकेट ना, इथे विकेट करण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू डॉट आलाय. पॉवर प्लेचं षटक आहे. तर नक्कीच किंग ऑफ रिंग असं देखील म्हटलं जातं नंदन पाटीलला. पॉवर प्लेमध्ये स्पेशालिस्ट बॅटिंग करण्यासाठी तो ओळखला जातो, परंतु खरं तर आज त्याच्या संघाला गरज आहे चांगली बॅटिंगची, कारण 65 धावा इथे बनवायच्यात. त्यामुळे सुरुवातीपासून आक्रमण इथे करावं लागेल. नंदन पाटीलसाठी विकेट करण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे, चांगला प्रयत्न केला, एकदा मिळाली दुसरीचा प्रयत्न. इथे कॉलिंग केली आहे आणि धाव घेण्याचा प्रयत्न. इथे फलंदाज यशस्वी देखील झालेत. 2 धावा इथे कंप्लीट केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. इथे 2 धावा मिळाल्या. 16.25च्या सरासरीने इथे 4 षटकांमध्ये धावा करायच्यात बंद्र्या मारुती काल्हेर या टीमला हा सामना जिंकण्यासाठी. त्यामुळे हा सामना रंगेल. सुरुवातीपासून आक्रमकता दाखवावी लागेल. मयूरनं या सामन्यामध्ये भरपूर काही मोठं योगदान दिलं आहे, कारण फलंदाजी करत असताना 42 धावा, भरपूर मोठ्या धावा त्याच्या पाहायला मिळाल्या. अक्षरशः तो बरसला. मैदानाच्या चहू बाजूनं त्याच्या बॅटमधून चांगले फटके आले. मयूर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. नंदन पाटील आज आपल्या नावाला, आपल्या कर्तृत्वाला शोभणारा खेळ त्याला करावा लागेल या मॅचमध्ये. ॲबिलिटी आहे या खेळाडूकडे, परंतु स्वतःला सिद्ध करावं लागेल. आणि ते मोठा फटका नंदन पाटीलच्या बॅटमधून आलाय. बॉल सीमारेषा पार, षटकार. दिप्यमान कॉपीबुक स्टाईलनं या चेंडूला अगदी उडवलाय सीमारेषेच्या पलीकडे. कमालीचा स्ट्रोक. मयूर पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळेस चांगला स्ट्रोक, पॉइंटच्या डोक्यावरून अजून एक चांगला फटका. बॉल सीमारेषा पार, दणदण करत चाललाय, चौकार. आला आला यो अक्षय शिट पाटील, आला यो भिवंडीवाला, आला आला यो अक्षय शिट पाटील, कारबाब गाववाला, आला आला यो अक्षय शिट पाटील, आला यो भिवंडीवाला. चांगला स्ट्रोक होता, बॅकफुटला गेले होते आणि चेंडूला स्लाइस केलं पॉइंटच्या डोक्यावरून. अजून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. मयूरचा हा चेंडू इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेल का, तर नाही. एकदा मिळाली दुसरीचा प्रयत्न. नंदनचा कॉल आहे, वेगाने 2 धावा कंप्लीट केल्या जातील का. यस, 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. चित्याची चपलाई आणि हरणाचा वेग या दोन्ही फलंदाजांनी धारण केलाय. जिथे मायनस पॉइंट होता ना, तिथे प्लस पॉइंट हे दोन्ही फलंदाज करतायत आणि अगदी वेगाने चुरशीने 2 धावा इथे कंप्लीट करताना पाहायला मिळाले. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे. तब्बल आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात की 14 या आकड्यावरती. तर नक्कीच या ठिकाणी सतीशजी मुकादम आणि हितेश पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. चांगली बॅटिंग करतोय. 16.25च्या सरासरीने इथे धावा बनवायच्यात. आतापर्यंत 14 धावा धाव फळकावरती पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली सुरुवात करतायत नंदन. आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून एक षटकार आणि चौकार देखील आला. अशाच पद्धतीने त्याला बॅटिंग करावी लागेल. मयूर राईट आर्म ओव्हर द विकेट. स्लोअर वन, गतीमध्ये परिवर्तन, परंतु गॅपमध्ये खेळलेच. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. अजून एक मोठा फटका. व्हॉट अ शॉट, षटकार. पाटील कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. अगदी आडव्या बॅटनं मिडविकेट सीमारेषेच्या पलीकडे हा चेंडू गेला. या 6 धाव्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे
20 या आकड्यावरती. येणारे 18 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी बंद्या मारुती काल्हेरला. अगदी पाहिलं तर 15 चेंडू आणि 18 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता. 15च्या सरासरीने ते धावा करायच्यात. येणाऱ्या 3 षटकामध्ये चांगली बॅटिंग केली, जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. 20 धावांवरती खेळतोय या मॅचमध्ये नंदन पाटील. 6 चेंडूचा त्याने देखील सामना केला. षटक क्रमांक 2 प्रतीक आलेत आणि स्ट्रायकिंग एंडला कुणालला पाहतोय. कुणालला देखील चांगली साथ द्यावी लागेल, पार्टनरशिप बिल्डअप करावं लागेल, भागीदारी करावी लागेल. ज्या पद्धतीनं एक एक विट रचून भिंत तयार केली जाते, भिंतीतून घर बनवलं जातं, अगदी तसंच काही कार्य करावं लागेल. एक एक धाव जोडून इथे भागीदारी करावी लागेल. हुक करण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेगला शतरक्षक त्या ठिकाणी आहेत. चांगलं शतरक्षक, स्ट्राईक रोटेट केली आहे. सेन्सेबल क्रिकेट कुणाल खेळतोय, कुणाला ठाऊक आहे नंदन आक्रमक झाले, त्यांना स्ट्रायकिंग एंडवरती आणणं गरजेचं आहे आणि तेच कार्य कुणालनं इथं केलं आहे. नंदन पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवरती आलाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती 21 या आकड्यावरती पाहायला मिळते. चांगला सामना रंगलाय. 65 धावांचं आव्हान या मॅचमध्ये पाहायला मिळतंय आणि आतापर्यंत चांगली सुरुवात केली आहे. पॉझिटिव्ह रिप्लाय या ठिकाणी बंद्या मारुती काल्हेर या संघाने दिला या मॅचमध्ये. यावेळेस बॅकफुटला जाऊन हुक करण्याचा प्रयत्न, शतरक्षक होते फाईन लेगला आणि इथे डायरेक्ट हिट केलाय, परंतु इथे सुखरूपरित्या पोहोचलेत नंदन पाटील. लेगबायच्या स्वरूपात इथे धाव मिळाली. या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 22 या आकड्यावरती. प्रतीक चांगली गोलंदाजी करतात, कारण सुरुवातीच्या 2 चेंडूवरती फक्त त्यांनी 2 धावा खर्च केल्यात. सुरुवातीच्या ओव्हरमध्ये 20 धावा आल्या. कुठेतरी धावा रोखणं गरजेचं होतं, ते कार्य या षटकामध्ये प्रतीक करतोय. परंतु एका बाजूला कुणालला देखील आक्रमक व्हावं लागेल, आक्रमकता दाखवावी लागेल, मोठे फटके खेळावे लागतील या मॅचमध्ये. गोलंदाज प्रतीक अराउंड विकेटनं खोलवर टप्प्याचा चेंडू होता, जबरदस्त चेंडू, प्रयत्न चांगला करतोय तिथे शतरक्षक आणि इथे धावबाची संधी देखील आहे. एक धाव इथे पूर्ण केली जाते. बाईच्या स्वरूपात इथे धाव मिळते. या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती इथे जाऊन पोहोचली आहे 23 या आकड्यावरती. 23 रन्स ऑन बोर्ड. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. प्रतीकनं धावा रोखल्यात, प्रतीकचं कौतुक करावं लागेल. चांगल्या रीतीनं तो गोलंदाजी करतोय. वेगावरती चांगलं नियंत्रण आहे, ॲक्युरेसी पण आहे या गोलंदाजाकडे. हा ट्रॅकर आडव्या बॅटनं, काय फटका, सुंदर फटका, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, सिक्सर. पाटीलच्या बाटमधून या 6 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती इथे जाऊन पोहोचली आहे 29 या आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत या षटकामध्ये झालाय. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रतीक लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेस समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवं तसे बॅटच्या पटीत येत नाही. एकदा मिळाली, दुसरीचा इथे प्रयत्न केला जाणार नाही. विश्वजित पुढे आले, चांगलं शतरक्षण विश्वजितच्या माध्यमातून इथे पाहतोय आणि इथे फक्त एकच धाव. अगदी पहिलं तर ऑन साईडला मिड विकेटला खेळायचा होता आणि अगदी चेंडू रिंगणातच विश्वजितनं अडवलाय. इथे एकच धाव मिळते. अगदी दबाव टाकलाय शतरक्षकांवरती, अगदी बिझी ठेवलाय शतरक्षकांना. या मॅचमध्ये चांगली बॅटिंग करतोय. मैदानाच्या चहूबाजूला नंदन फडके सजवतोय. चांगल्या लईमध्ये तो खेळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा प्रतीक लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, शतरक्षक शॉट फाईन लेगला आहे. धाव घेण्याचा इथे प्रयत्न होत नाही. 2 षटकांचे ते खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे 30 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 20 धावा, या षटकामध्ये फक्त 10 धावा प्रतीकनं खर्च केल्यात. 30 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. येणारे 12 चेंडू आणि हा सामना आता जिंकण्यासाठी आवश्यकता आहे. आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात की तब्बल हा सामना जिंकण्यासाठी आता धावा हव्यात त्या 35 धावा, कारण 65 धावा बनवायच्यात. आतापर्यंत 30 धावा बनवल्यात. 12 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेट वाढले, कारण या षटकामध्ये फक्त 10 धावा आल्या. सुरुवातीला पाहिलं तर 16.25च्या सरासरी धावा करायच्या होत्या. पहिल्या षटकामध्ये 20 धावा, तदनंतर 15ची सरासरी राहिली होती. परंतु या षटकामध्ये फक्त 10 धावा.
येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 35 धावा बनवायच्यात. 17.50च्या सरासरीनं इथे धावा करायच्यात. मॅच रंगली या. 12 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. वॉट अ मॅच. मॅच रंगली या. नंदन पाटीलनं हा सामना रंगवला. चांगली सुरुवात करून दिली आपल्या टीमला, परंतु हा सामना अगदी त्याला पुढे न्यावं लागेल. कारण सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात, परंतु या धावा येणाऱ्या 2 षटकामध्ये देखील त्यांना कल्टिवेट करावे लागतील. चांगली भागीदारी करावी लागेल. कुणालला देखील आक्रमक व्हावं लागेल. कुणालकडे देखील क्षमता, गुणकौशल्य अगदी ठासून भरली आहे क्षमता या दोन्ही खेळाडूकडे, परंतु या मॅचमध्ये सिद्ध करावं लागेल. कारण मोठी स्पर्धा खेळताय, त्यामुळे स्वतःला सिद्ध करावं लागेल. आणि आयुष्यात एकदा की स्वतःला सिद्ध केलं ना, की संशयाने पाहणाऱ्या ज्या नजरा असतात ना, त्या आदराने झुकतात. त्यामुळे स्वतःला सिद्ध करावं लागेल या मॅचमध्ये. मयूरनं अगदी जर पाहिलं तर पहिली इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग केली. त्यांनी स्वतःला सिद्ध केलं. गोलंदाजीमध्ये अगदी त्याच्या विरोधात आक्रमण केलं गेलं. 20 धावा त्याच्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. परंतु नंदन पाटील जोपर्यंत मैदानामध्ये आहे ना, तोपर्यंत अशा पल्लवीत असतील बंद्र्या मारुती काल्हेर या टीमच्या. येणारे 12 चेंडू 35 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 हरी जोशी हा गोलंदाज आला. आणि हरी जोशीला या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. कारण 12 चेंडू 35 धावांची आवश्यकता. नंदन पाटील मैदानावरती आहे. त्याच्या बॅटमधून षटकार चौकार जरूर आलेत, परंतु हे 12 चेंडू भरपूर महत्त्वाचे आहेत. या 12 चेंडूंवरती इथे धावा येणं गरजेचं आहे. तब्बल 35 धावा बनवायच्यात हा सामना जिंकण्यासाठी. हा सामना देखील रंगेल. गोलंदाज तयार हरी जोशी. राईट अप ओव्हर द विकेट. नंदनच्या विरोधात खोलवर टप्प्याला चेंडू आहे. ऑन साईडला चेंडूला ढकललंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. फॉर्मलिंग पाहायला मिळाली. एक धाव मिळाली. दुसरीचा प्रयत्न यशस्वी झालेत. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षकांवरती देखील दबाव आहे, कारण धावा येत आहेत. चांगली भागीदारी या दोन्ही फलंदाजांनी आतापर्यंत या मॅचमध्ये केली आहे. तब्बल संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 32 या आकड्यावर. 32 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईड बॉल. अजून एक धाव मिळते. या एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 33 या आकड्यावरती. येणारे 11 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 32 धावा. 32 धावा 11 चेंडू. एका बाजूला हरी जोशी तर एका बाजूला नंदन पाटील या खेळाडूला आपण पाहतोय. इथे मोठा फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. हरी जोशी ते करणार नाहीये चूक. पहिला धक्का या मॅच मध्ये बसतोय टीम बंद्र्या मारुती काल्हेरला. नंदन पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आणि ते एकच धाव मिळते.
नक्कीच विजय होता तिथे आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती इथे जाऊन पोहोचली आहे तब्बल 40 या आकड्यावरती. 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात या मॅचमध्ये. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. हा सामना जिंकण्यासाठी 65 धावा बनवायच्या आहेत आणि आतापर्यंत 40 धावा. अजून 25 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस चांगला चेंडू आहे, बेगीट करण्याचा प्रयत्न इथे फलंदाज कुणालने केलाय. कुणाल भरपूर मोठा संघर्ष करतोय. आतापर्यंत 4 चेंडूचा त्याने सामना केलाय. त्याच्या बॅटमधून 2 धावा. त्याला आक्रमक करावा लागेल, आक्रमक व्हावं लागेल या मॅचमध्ये, कारण 25 धावांची आवश्यकता आहे अजून हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. इथे अजून एक चेंडू येते डॉट. काय गोलंदाजी केली हरी जोशीनं. कमी धावा खर्च केल्या या षटकामध्ये. येणारे 7 चेंडू आणि हा सामना जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 25 धावा. जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. नंदन पाटीलनं खरं तर चांगली सुरुवात केली, परंतु कुणालनं अगदी निराश केलाय. सातत्याने डॉट चेंडू तो खेळलाय या मॅचमध्ये. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 2 धावा. 5 चेंडूचा त्याने सामना केलाय, परंतु एका बाजूला शरद पाटीलला जबाबदारी घ्यावी लागेल, कारण 7 चेंडूमध्ये इथे तुम्हाला 25 धावा बनवायच्या आहेत हा सामना जिंकण्यासाठी. जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. अफलातून सामना रंगलाय आणि अगदी इथे जर पाहिलं ना तर खंबीरपणे मैदानामध्ये उभं राहावं लागेल, कारण आयुष्यात प्रतिकूल परिस्थितीचा सामना केल्याखेरीज विजयाची चुणूक आणि विजयाचा जो आनंद असतो ना तो मिळत नसतो. आणि तोच मैदानावरती संघर्ष सुरू आहे या 2 खेळाडूंमध्ये. अगदी आकाशाला गवसणी घालणारं कार्य खेळाडूंना करावं लागेल. इथे जर पाहिलं तर बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅकवरती चंद्रकांत आलाय आणि स्ट्रायकिंग एंडला शरद पाटील. 6 चेंडू 40 धावा, 25 धावांची आवश्यकता. आतापर्यंत 40 धावा धावफलकावरती पाहतोय आणि इथे 25 धावांची आवश्यकता. 3 षटकांचे देखील संपलाय आणि 40 धावा धावफलकावरती इथे पाहायला मिळतात, परंतु येणारे 7 चेंडू आणि 25 धावा बंद्र्या मारुती काल्हेरला या मॅचमध्ये बनवायचे आहेत. चंद्रकांत बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर द विकेट शरद पाटीलच्या विरोधात. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. बिगिट करण्याचा प्रयत्न. इथे चेंडू आलाय डॉट. या मॅच मध्ये शिरकाव केलाय जयदुर्गा टेमघरपाडा या संघानं. येणारे 5 चेंडू 25 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 25 धावा. 25 धावा 5 चेंडू. एका बाजूला चंद्रकांत आहे तर एका बाजूला शरद पाटील. वॉट अ मॅच. स्लोवर 1 गतीमध्ये परिवर्तन. इथे खेळण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. अजून एक येतोय चेंडू डॉट. काय गोलंदाजी करतायत चंद्रकांत. इम्प्रेस करतायत. आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा हा फुलर लेनचा चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न केलाच नाहीये. फुलटॉस चेंडू ऑन साइडला. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. झेल टिपलाय. अजून एक धक्का. या मॅच मध्ये पूर्णपणे शिरकाव केलाय जयदुर्गा टेमघरपाडा या टीमनं.
या आकड्यावरती पहिल्या इनिंगमध्ये का बॅटिंग केली होती मयूरनं. तब्बल 42 त्याच्या बॅटमधून धावा पाहिल्या आणि खूप चांगलं टोटल उभारलं टेमगरपाडा या टीमने या मॅचमध्ये. आणि इथे अजून एक मोठा फटका, परंतु इथे सामना अगदी जिंकला आणि इथे फलंदाज देखील बाद होतोय. सामना जिंकलाय जय दुर्गा टेमगरपाडा या संघानं. कॉंग्रॅच्युलेशन जय दुर्गा टेमगरपाडा. आणि हार्डलक टपलक बंद्रा मारुती काल्हर संघ, आपण देखील या स्पर्धेमध्ये चांगला खेळ केला, परंतु या मॅचमध्ये आपली गोलंदाजी खराब राहिली आणि फलंदाजीमध्ये चांगलं योगदान देता आलं नाही आहे आणि ते हा संघ इथे पराभूत होतोय. तर मॅन ऑफ द मॅच हिरो त्याच्या बॅटमधून अगदी धावा खोऱ्याने आल्या, तब्बल 42 धावा त्यांनी बनवल्या, तोच ठरला या मॅचचा हिरो अर्थातच मयूर. आपण या व्यासपीठावरती आणि मॅन ऑफ द